10 वर्षाचा अनुभव घेतलेला पोरगा तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला तर सर्वात जास्त माझ्यावर विश्वास आहे. करल तर संजू, आणि त्याच्यामुळे हा संजय आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आला असताना मी विनंती करतो, माय माऊलींनो, माझ्या पालकांनो, माझ्या युवक मित्रांनो, आज तुमची वेळ आहे. आज माझी वेळ आहे मागायची, तुमची वेळ आहे द्यायची. आणि त्याच्यामुळे मला ज्यावेळेस 20 तारखेला मतदान करण्यासाठी बूथवर जाल त्यावेळेस कंजूसी करू नका, कारण आपल्या समोर अनेक विकासाचा प्रश्न आहे. 2019-24 मध्ये जे जे प्रकल्प आपण करू शकलो नाही, देवेंद्र भाऊंना माहित आहे. मला कुवाडास प्रकल्प साले कशाचा करायचा आहे, त्यांनी 3दा बैठक लावून दिली माझी. दुर्दैवाने सरकार गेली, त्याच्यामुळे अनेक काम आपले राहिले. मग चुंगलीचा पूल असेल, करूझरीचा पूल असेल, खेडेपारचा रोड असेल, आमगावचा घाटटेमनीचा रोड असेल, अनेक रोड रस्ते आपल्याला करायचे आहे. मला माहित आहे की विकासाचे काम करत असताना 1-2 थांबून जातात, 1-2 होत नाही. परंतु आता मात्र आमगाव देवरी विधानसभा मला पूर्ण पाठ झाला आहे. आणि त्याच्यामुळे आपण फक्त मला सांगा, संजय हे तुला करायचं आहे, मी तुम्हाला ग्वाही देतो, तुम्हाला मी विश्वास देतो. यावेळेस आपला आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर 23 तारखेला ज्यावेळेस पेटी उघडेल, त्यावेळेस जेव्हा कमळ उगेल, त्यावेळेस निश्चितच तुमच्या उर्वरित काम आपण या ठिकाणी पूर्ण करू. आज मी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते आमचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांचा मी आभार व्यक्त करेल. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही काँग्रेसने कधी आदिवासी समाजाला समोर केलं नाही, आदिवासी समाजाला कधी समोर जाऊ दिलं नाही. परंतु पहिल्यांदा असं झाला का आदिवासी समाजातील महिलेला देशाच्या सर्वोच्च पदावर बसवला, राष्ट्रपती बनवला, राष्ट्रपती. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यांनी आपल्याला एवढं दिलेलं आहे त्याला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. आणि म्हणून आपण हे कराल एवढीच विनंती करतो. कर सके तो अपने वाणी में, कर सके तो अपने वाणी में वो असर पैदा करना, रुख हवाओं का मोड़ दे वो असर पैदा करना, गर चाहते हो सम्मान से जीना. या काँग्रेसने आम्हाला हैरान केलं, या काँग्रेसने आम्हाला परेशान केलं. आणि म्हणून गर चाहते हो मान सम्मान से जीना, ए मेरे पिताओं, ए मेरे माताओं, ए मेरे बहनों, 20 तारीख को कमल पर ही बटन दबाना, कमल पर ही बटन दबाना. एवढं बोलतो, थांबतो. जय सेवा, जय भीम, जय श्रीराम, सत श्री अकाल, खुदा हाफिज. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद संजू. आपण आपल्या उमेदवारी जर पक्षाला घेतली त्या लाडक्या बहिणीमुळेच म्हणता. जर तुमच्या उद्यात एका बाजूला लाडकी बहीण बसली आहे, तर दुसऱ्या उद्याच्या कप्प्यामध्ये हे लाडके भाऊ सुद्धा आपल्या उमेदवारीकरिता आम्हाला लावून भिडले होते. आणि सर्वांचा आशीर्वाद मुळेच आपल्याला भारतीय जनता पक्षाची तिसऱ्यांदा विश्वास करत उमेदवारी दिली आहे. निश्चित आपण विजयाचा विश्वास प्रकट केला, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या भाषणाच्या पूर्वी काही युवा उमेदवार, काही युवा कार्यकर्ते पक्षप्रवेश करू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो व्यासपीठाकडे यावे. शुभमजी साहू, राज भाटिया, सोमन चव्हाण, संदीप गुप्ता, धनेश गवडे, उमेश राजगिरे, वैभव ढोमणे, सोनू पंचबाई, निलेश मेश्राम, लवकर जल्दी आना यार, जो बड़े साहेब हैं सिक्युरिटीचे केलेला आहे त्यांना सिक्युरिटीच्या घरी होती. या लोकांना व्यासपीठावर सोनू पंचबाई, निलेश मेश्राम, पक्ष धर्मशाळे, कुंदन सुखलाल, राहुल नकुजी, राहुल कोटरांगोरा, विलासी सागरे, शैलेश सागरे, धर्मेंद्र डोंगरे, जोगुरुजी पंधरे, भुक्ती मेटा, या सर्वांनी व्यासपीठावर आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून घ्यावा.
जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. थोडंसं मी नाव घेतलेलं आहे. मोठ्या संख्येने आपल्याकडे युवक प्रवेश करत आहेत भाजपमध्ये. स्टेज गड़बड़ हो जाएगा करके जल्दी नीचे हाँ? विनोदभाई बावनकुळे, रस्ता प्रवेश करणे तुम्ही आपली रस्त्यावर यावं. विनोदभाई बावनकुळे. काँग्रेस पक्षाला देवळी शहरामधील महिला आघाडीचे सदस्य विनोदभाई बावनकुळे हा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे. यानंतर दुसरं देवळी शहराकरिता ज्यांनी 2014 ते 19 मध्ये जे विकसित शहर केलं, ज्यांच्या निधीमुळे देवळी शहराचा विकास होऊन गेला, ज्यांनी देवळी शहरात अतूट प्रेम केले, असे देवेंद्र भाऊ, आमचे देवा भाऊ यांचे स्वागत एक भूमिका देऊन देवळी नगरपंचायतचे अध्यक्ष, नगराध्यक्ष संजूभाऊ विखे, उपाध्यक्ष सौप्रतिभाताई संगीडवार, पिंकीताई कटकवार, रितेशजी अग्रवाल व नगरपंचायतचे व्यासपीठावर उपस्थित सर्व नगरसेवकांनी करावं भूमिका देऊन उपस्थित राहण्याची विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे 2014 ते 2019 पर्यंतचे युवा मुख्यमंत्री, भारत देशामध्ये सर्वात एक नंबर व त्यांच्या मार्गदर्शनाने अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची व आपले प्रतिनिधी म्हणून आमगावदेवी विधानसभामध्ये क्षेत्राचा विकास करण्याकरिता संजयजी पुराम सारख्या युवा नेतृत्वाला या क्षेत्राची पुन्हा संधी दिली असे सर्वांचे लाडके देवा भाऊ यांना विनंती. आजच्या आपण या प्रजासभेला भारत माता की. अरे काही आवाजच नाही देवरीचा. कसं होईल? देवरीचा आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भगवान बिरसा मुंडा की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांनी जल, जमीन आणि जंगलाच्या संरक्षणाकरता, आदिवासी समाजाच्या संरक्षणाकरता इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं, त्या भगवान बिरसा मुंडा यांना देखील नमन करतो. आपले दैवत ही धुकेश्वरी माता आणि कचारगडच्या मां काली कंकालीला या ठिकाणी नमन करतो. आज आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मध्य प्रदेशचे पूर्व गृहमंत्री माननीय नरोत्तम मिश्राजी, आपले लोकप्रिय आमदार माजी पालकमंत्री परिणय फुकेजी, या क्षेत्राचे माजी आमदार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला जे पुन्हा आमदार होणार आहेत ते संजय पुरामजी, येसुलालजी उपराळे, देवरावजी होळी, विजयभाऊ शिवणकर, केशवभाऊ मानकर, भैरसिंग भाऊ नागपुरे, बाळाभाऊ अंजनकर, रमेशजी भटेरे, नरेशजी माहेश्वरी, मौसमीताई बिसेन, गीताताई साहू, अंबिकाताई बंजार, सविताताई पुराम, प्रज्ञाताई संगीडवार, कविताताई रांगडाले, सुरेंद्र नायडू, सुरेश हर्षे, संजय उईके, रमेश भाऊ ताराम, प्रमोद भाऊ संगीडवार, रामसिंग येरणे, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आपल्या संपूर्ण महाआघाडीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा आमगाव देवरी मतदारसंघामध्ये संजय पुराम याला आशीर्वाद मागण्याकरता मी आपल्यामध्ये आलो आहे. 2014ला आपल्या आशीर्वादानं संजय पुराम निवडून आले, मी मुख्यमंत्री झालो आणि 5 वर्ष सातत्याने या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला. 2019च्या निवडणुकीमध्ये आम्हाला असं कधी वाटलंच नाही की 5 वर्ष एवढा ऍक्टिव्ह असलेला, लोकांची कामं करणारा संजय हा पराजित होईल. कधी कधी जीवनामध्ये ऍक्सिडेंट होतो, तसा ऍक्सिडेंट झाला आणि थोड्या मतानं संजय त्या ठिकाणी पराजित झाला. पण मला हे सांगितलं पाहिजे, तो जरी निवडणुकीत हारला तरी कधी थांबला नाही. 5 वर्ष सातत्याने तुमची सेवा तो करतच राहिला, 5 वर्ष तुमच्याकरता संघर्ष करतच राहिला. आणि तुम्ही ज्याला आमदार म्हणून निवडून दिलं होतं तो कधी कामं घेऊन आला नाही. पण हा जो पडलेला आमदार होता, रोज माझं डोकं खायचा, हे करा, ते करा, इकडे करा, तिकडे करा. सातत्याने संजय पुरामनी पाठपुरावा करून या मतदारसंघामध्ये वेगवेगळी कामं आमदार नसताना देखील माझ्याकडनं मंजूर करून घेतली. 5 वर्षात 14 ते 19 संजयने केलेली कामं आपण सर्वांनी बघितली. या भागाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जी कामं त्यांनी केली, आत्ताच त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितली, मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. पण एक गोष्ट सांगतो, केवळ कामं करण्यामध्ये नाही, सभागृहामध्ये देखील तुमची बाजू मांडण्यामध्ये संजय पुराम नंबर 1 होता. त्या ठिकाणी त्याचं भाषण तुम्ही जर बघितलं असेल, त्याचं ओघवतं वक्तृत्व आणि त्या माध्यमातून आपल्या विभागाचे जे प्रश्न त्यांनी मांडले, संजय पुराम हा मुका आमदार नव्हता, हा बोलणारा आमदार होता. आणि म्हणूनच मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे, आपल्याला पुन्हा एकदा आमगाव देवरीचा बोलका आमदार, लढणारा आमदार, संघर्ष करणारा आमदार निवडून पाठवायचा आहे. आणि संजय पुराम हा खऱ्या अर्थानं तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निश्चितपणे काम करेल. आज राज्यामध्ये 2.5 वर्षापूर्वी आपलं सरकार आलं. खरं तर 2019 सालीच सरकार आलं होतं, पण आपल्या मित्रांनी धोका केला, आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागलं. पण 2022 मध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार आलं. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, मी उपमुख्यमंत्री झालो, नंतर वर्षभराने अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कल्याण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज आपल्या शेतकऱ्यांकरता आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली. मला सांगताना आनंद वाटतो, शेतकऱ्यांनी रुपया भरला, 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दिले. माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजना आणली, 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केला. आपण सांगितलं आम्ही देखील नमो किसान सन्मान योजना आणू, 6,000 रुपये आपण टाकले, 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं सुरू केलं. आणि आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं. 12,000 रुपये नाही, 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपलं सरकार या ठिकाणी जमा करणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळामध्ये 2021 साली काँग्रेसच्या सरकारने धानाचा बोनस जाहीर केला, पण लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नसतं. लबाडांनी त्या ठिकाणी तो दिलाच नाही. आपण 15,000 रुपये दिला, मग 20,000 रुपये दिला, आणि आता यावर्षी
25,000 रुपये आपण धानाला बोनस देणार आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आपलं सरकार आहे. आणि एवढंच नाही, आपण निर्णय केला आपल्या शेतकऱ्यांना वीज बिल आपण माफ करून टाकलं. आता तुम्हाला बिल येत आहे, पण बिलामध्ये किती येत आहे? 000 येत आहे. कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरताय. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिलाचा 1 रुपया देखील भरायची गरज नाही. आणि 5 वर्ष याकरता म्हणतो, पुन्हा 5 वर्षांनी आम्हाला निवडून दिलं तर त्याचे पुढे 5 वर्ष देऊ. सोबत सौर कृषी वाहिनी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत आमचा शेतकरी आम्हाला नेहमी म्हणतो, आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या. तुम्ही कधी दिवसा देता, कधी रात्री देता, कधी 8 तास देता. शेतकऱ्याला दिवसा 8 तास वीज पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी पहिली देशातली शेतकरी कृषी वीज वितरण कंपनी तयार केली. वेगळी कंपनी. 14,000 मेगावॅटचे प्रोजेक्ट सौर ऊर्जेचे त्यात तयार केले. 18 महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट पूर्ण होतील. त्यानंतर 365 दिवस शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आम्ही देऊ. दिवसाची पण देऊ, रात्रीची पण देऊ. 24 तास वीज आणि मोफत वीज आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळेल. आणि हे सगळं तर आपण करणारच आहोत. पण एक अजून गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या जाहीरनाम्यात आपण घोषणा केली आहे, आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं की आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. सगळं कर्ज शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण घेतलाय. हे सामान्य माणसाचं सरकार आहे. आज आपण पाहू शकतो, आपल्या शेतमजुरांकरता, आपल्या बांधकाम कामगारांकरता आपल्या सरकारने घेतलेले निर्णय जर आपण बघितले, नोंदीत बांधकाम कामगारांना अकाउंटला 5,000 रुपये दिले, त्यांना किट दिल्या, त्यांना भांडी दिली. आणि एवढंच नाही, त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे, या कार्डाच्या आधारावर पुढच्या काळात त्यांना विमा मिळेल. ऍक्सिडेंट झाला तर विमा, दुर्दैवाने मृत्युमुखी पडला तर विमा, मुलांना शिक्षणाकरता सोय, मुलांना उच्च शिक्षणाकरता सोय, त्या ठिकाणी मोफत आरोग्याची सोय, सगळ्या प्रकारच्या मोफत सोयी आपल्या कामगारांकरता आपल्या सरकारने या योजनेच्या माध्यमातून तयार केल्या. आमच्या आदिवासी समाजाकरता आपण त्या ठिकाणी बिरसा मुंडा योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावापर्यंत रस्ता, प्रत्येक गावात पिण्याचं पाणी, प्रत्येक गावामध्ये वीज आणि प्रत्येक आदिवासी व्यक्तीला घर, अशा प्रकारची योजना. आणि या योजनेसोबत माननीय मोदीजींनी आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची जनधन योजना आणली. ज्या योजनेतनं आदिवासी समाजाचं पूर्ण चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे. आदिवासी समाजाला विकासाकडे नेण्याचं काम या देशामध्ये कोणी करत असेल तर मोदीजी करतायत. मी आठवण करून देतो, मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण निर्णय केला, आदिवासींच्या मुलांनी केवळ त्या ठिकाणी आश्रम शाळेमध्येच का शिकावं, त्यांनी शहराच्या नामांकित शाळांमध्ये का शिकू नये. आणि म्हणून मी निर्णय केला, शहरातल्या नामांकित शाळा फी 50,000 रुपये असो, 1,00,000 रुपये असो, सरकार फी भरेल आणि आदिवासीचे मुलं त्या ठिकाणी शिकतील. आज 25,000 आदिवासी मुलं दरवर्षी खासगी चांगल्या शाळांमध्ये शिकतात. आता जवळजवळ 2,00,000 मुलं या योजनेच्या अंतर्गत शिक्षण घेऊन बाहेर पडतायत. अशा प्रकारे आदिवासी समाजाला पुढे आणण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. संजू भाऊंनी ज्याचा उल्लेख केला, ही गोष्ट देखील खरी आहे. आमच्या देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले होते, पण या देशामध्ये एकच समाज असा होता की ज्या समाजातनं कोणीही राष्ट्रपती झालं नव्हतं. आणि मोदीजींनी निर्णय केला, देशामध्ये
परमादरणीय द्रौपदी मुर्मूजी आमच्या एका आदिवासी महिलेला त्या ठिकाणी भारताचं राष्ट्रपती केलं. आज तुम्ही बघा, प्रधानमंत्र्यांना शपथ घ्यायची असेल तर द्रौपदी मुर्मूजी जवळ जाऊन शपथ घ्यावी लागते आणि देशाच्या सरन्यायाधीशांनाही शपथ घ्यायची असेल तर द्रौपदी मुर्मूजींसमोर जाऊन शपथ घ्यावी लागते. गव्हर्नरलाही शपथ घ्यायची असेल तर त्या ठिकाणी त्यांची नेमणूक ही द्रौपदी मुर्मूजी करतात. अशा प्रकारे सर्वोच्च स्थानावर आज या ठिकाणी आमच्या एका आदिवासी महिलेला बसवण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालंय. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकरता अनेक कामं त्या ठिकाणी केली. मग आमच्या ओबीसी समाजाकरता मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो वेगळं ओबीसी मंत्रालय सुरू केलं, महाज्योतीची स्थापना केली. त्या माध्यमातनं आमचे पोरं IAS IPS झाले पाहिजे याची सुरुवात केली. MPSC मध्ये प्राध्यापक वेगवेगळ्या पदांवर गेले पाहिजे या संदर्भातली योजना केली. आणि त्यासोबत आपल्या ओबीसीच्या मुलांकरता 52 हॉस्टेल आपण तयार केले. प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्टेल मुलांकरता, एक हॉस्टेल मुलींकरता. आपल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना, शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीची योजना आपण सुरू केली. जगातल्या ज्या पहिल्या 500 विद्यापीठ आहेत त्यातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये आमच्या आदिवासी SC किंवा ओबीसी पोरीला जर ऍडमिशन मिळाली तर त्याचा सगळा खर्च हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण देतो. आपल्या मुलांना परदेशामध्ये शिक्षणाची सोय ही आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली. आपण या ठिकाणी मोदी आवास योजनेत 10 लाख घरं आपण ओबीसी समाजाकरता त्या ठिकाणी बांधली. आणि त्यासोबत शबरी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक आदिवासी समाजातल्या व्यक्तीला घर मिळालं पाहिजे हा आपण प्रयत्न केला. रमाई योजनेच्या अंतर्गत आपण आपल्या अनुसूचित जातीच्या लोकांना त्या ठिकाणी घर देण्याचा प्रयत्न केला. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी आपल्याला एकच मंत्र दिला, विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, यांना देशामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आणावं लागेल. आणि म्हणून मोदीजींनी या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे अनेक कार्यक्रम आखले. लखपती दीदी म्हणजे काय माहितीये? मोदीजींच्या योजनेतनं जी महिला आपला व्यवसाय सुरू करेल आणि वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा दरवर्षी कमवेल तिला लखपती दीदी म्हणतात. मोदीजींनी सांगितलं देशामध्ये लखपती दीदी तयार करायच्या. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 11 लाख लखपती दीदी आम्ही केल्या आहेत. लवकरच 25 लाख करू, 2028 पर्यंत 50 लाख करू आणि त्यानंतर 1 कोटी आम्ही या ठिकाणी आमच्या लखपती दीदी तयार करू. संजय पुरामजी, लाडक्या बहिणी तर तुम्हाला निवडून देणारच आहेत, पण तुमच्यावर जबाबदारी आहे. नुसत्या लाडक्या बहिणी ठेवू नका, त्यांना लखपती दीदी आपल्याला बनवायचं आहे. आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना 1 लाखापेक्षा जास्त वर्षाला उत्पन्न होईल अशा प्रकारचा मोदीजींचा कार्यक्रम सर्वात जास्त या मतदारसंघामध्ये तुम्हाला राबवायचा आहे. आणि त्याकरता जी काही मदत लागेल ती मी आहे, प्रणय भाऊ आहे, आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू. बंधू भगिनींनो, मोदीजींनी सांगितलं आम्ही देखील महिला केंद्रित योजना सुरू केल्या. लेक लाडकी योजना सुरू केली. लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्या रत्न मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये. ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल 1 लाख रुपये त्या घराला
लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत आपण देतो आहोत. मुलगी जन्माला आली म्हणजे लक्ष्मी घरी आली, अशा प्रकारचा हा निर्णय आपल्या सरकारने केला. दुसरा निर्णय आपण काय केला? आज आपल्याला माहिती आहे या काँग्रेसच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजेस सुरू केले, खाजगीकरण झालं. आज त्याची फी परवडत नाही. खाजगी कॉलेजमध्ये डॉक्टर बनवायचं असेल, इंजिनियर बनवायचं असेल तर गरीबाला ते परवडत नाही. आणि एखाद्या गरीबाच्या घरी एक पोरगा असेल, एक पोरगी असेल तर तो आपलं सगळं विकवाक करून पोराला शिकवतो आणि आईबाप पोरीला म्हणतात, बाई तुझ्या भावाला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे आहेत, तुझं तर लग्नच करायचं आहे, त्यामुळे तू घरी बैस. कितीही हुशार पोरगी असली तरी पैशाच्या अभावी ती शिकू शकत नाही. आम्ही निर्णय केला, आई बापाला सांगितलं, तुमच्या पोरीला शिकवायची ऐपत तुमची नसेल तर काळजी करू नका. पोरीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते तुमच्या पोरीचा पूर्ण खर्च करतील आणि पोरींकरता उच्च शिक्षण 100% मोफत आपण केलं. डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, प्रोफेसर बनवा, BBA करा, MBA करा, BSc करा, MSc करा, कुठलाही कोर्स करा. 1 लाख फी, 2 लाख फी, 5 लाख फी, जेवढी फी असेल आमच्या मुलींची फी आम्ही भरू, मुलींचे मामा त्यांची फी भरतील. हा निर्णय आपण या ठिकाणी केला. आपल्या सरकारने आमच्या महिलांना ST मध्ये 50% तिकिटात सूट दिली. आता महिला लाडक्या बहिणी जर फिरायला गेल्या तर 50% तिकीट लागतं. मी तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो. ही योजना केली, ST महामंडळाचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका. म्हटलं का करू नका? अरे म्हणे आमची ST तोट्यामध्ये आहे, या योजनेनं अजून खड्ड्यात जाईल, ती बंद पडेल. म्हटलं योजना करणार, काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला मदत करू. आता महिन्याभरापूर्वी ते पुन्हा आमच्याकडे आले, आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी म्हणता सुरू करू नका, आता म्हणता बंद करू नका. अरे म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची ST आता फायद्यामध्ये आली आहे, त्यामुळे ही योजना तुम्ही बंद करू नका. मी जरा माहिती काढली, चाललं काय. माझ्या लक्षात आलं, आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला जायचं असेल, आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले की दुप्पट खर्च होतो, तिकीटही दुप्पट लागतं, गेले की पान तंबाखू खर्रा मावा काय काय खाता आणि पैसा बर्बाद करता. मी गेली तर अर्ध्याच पैशात काम करून येते, पैसा वाचवून येते. म्हणून माझ्या लाडक्या बहिणीच आता त्या ठिकाणी प्रवास करू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आमची ST फायद्यामध्ये येऊन राहिली आहे. एवढंच नाही बहिणींनो, तुमच्या करता आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये जमा करणं आम्ही सुरू केलं. त्यामुळे काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाठाचे लोक आम्हाला म्हणायचे योजना फसवी आहे, योजना होणारच नाही, पैसा जाणारच नाही, तुम्ही मूर्ख बनवताय, हे तर जुमले आहे, हे हवेतले बाण आहे. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आम्ही जमा करून दाखवले. पण बहिणींनो तुम्हाला सांगतो, जशी आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरताय. हे सावत्र भाऊ, हे काँग्रेसवाले सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याकरता हायकोर्टमध्ये गेले. कोण गेला हायकोर्टमध्ये? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार काँग्रेसच्या वतीनं माननीय उच्च न्यायालयात गेले आणि याचिका दाखल करून सांगितलं ही लाडकी बहीण योजना, ही लेक लाडकी योजना, ही अर्ध्या तिकिटाची योजना, ही मुलींच्या शिक्षणाची योजना हा पैशाचा चुराडा आहे. हा चुराडा थांबवा आणि या योजना बंद करा, त्याच्यावर स्थगिती द्या, अशी मागणी त्यांनी हायकोर्टात दिली. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ तिथे होते, आम्ही लढाई लढली आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि बहिणींनो, आता तर तुम्ही एकदा संजू भाऊला निवडून दिलं,
त्यानंतर 1500 रुपये नाही 2100 रुपये महिन्याला तुमच्या खात्यामध्ये येतील. हा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून घेतलाय आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपण ज्या प्रकारे जनतेची सेवा करतोय, संजय पुरामने या ठिकाणी जे काम केलंय, मग दुकेश्वरी मंदिराच्या विकासाची योजना त्यांनी तयार केली, चिचगडला त्या ठिकाणी, कचारगडला त्या ठिकाणी दोन्हीकडे तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, विकासाला निधी दिला. देवरीतील ग्रामीण रुग्णालयाला देखील आता 100 खाटांचा दवाखाना ते तयार करणार आहेत. या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा भवन ते तयार करतायत. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये